मॅडम नमस्कार. आपण नळवणे गावच्या प्रशासक म्हणून आहात. इकडे पिण्याच्या पाण्याची सध्या काय व्यवस्था आहे, नेमकी काय सोय आहे? शासनाचा टँकर येतो का? शासनाचे टँकर आपल्याला मार्चपासून चालू झालेत म्हणे साहेब. अच्छा. आणि पहिले 2 टँकर होते. त्यानंतर आपण जनावरांसाठी मागणी केली. जनावरांसाठी मागणी केल्यानंतर त्यांनी 2 टँकर अजून असे 4 खेपा दिवसाला तर चालू आहेत. 12 ते 15 लिटरचे टँकर आहेत आणि सध्या व्यवस्थित चालू आहे. आता हिरवा चारा जनावरांसाठी नाही, चाऱ्याची तर शाबळच आहे. आता काय झालं, आपल्याकडे दूध उत्पन्न शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पन्न घेतलं जातं. तर शेतकऱ्यांनी मुरघास वगैरे त्यांच्या पद्धतीने करून ठेवलेला आहे. पण हिरवा चारा जिथं पिण्यालाच पाणी नाही तिथं हिरवा चारा कुठे करायला कसा उपलब्ध होईल? आता वर्षानुवर्ष आपली मागणी दुभत्या आहे. जनावरांची काय चाऱ्याची व्यवस्था? काहीच नाही, फक्त मुरघास आहे. त्याच्या पलीकडे त्यांना काही सोयीच नाही. ते फार तर फार काही घाटाखाली जातात, वाढे वगैरे जे काही असतील ते घेऊन येणार. काय कोणाचे खासगी टँकर वगैरे चालू? आपण कसे टँकर चालू आहेत आणि जसं 2-3 वर्षापासून टँकर चालू आहेत त्याप्रमाणे आणि पेट्रोलचा टँकर चालू आहे. आता पंकज कंसे शब्द पाळतात का? म्हणजे अगोदर म्हणाले मग मी टँकर निवडून येऊ नाही तर नाही, पण टँकर सुरूच ठेवणार. टँकर आता चालू म्हणले शब्द पाळला म्हणायचा किंवा तोच त्या शब्दाला ते अजूनही जागलेले आहेतच. म्हणजे तुम्हाला सरपंच म्हणून ते मान्य आहे बाबा त्यांनी दिलेला शब्द पाळला. सरपंच म्हणूनही मान्य आहे, आज प्रशासक आहे किंवा उद्या जर नागरिक जरी असेल, जे समोर दिसतंय जे खरं आहे, जी फॅक्ट ती फॅक्ट आहे, तर त्यांनी दिलेला शब्द पाळला. असं नाही की मी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि मी हवेत गेला, काहीच नाही. त्यांनी त्यांचा तो शब्द आहे तो आजपर्यंत राखलेला आहे. तुमच्याकडे जो बंधारा होता ते बंधाऱ्याचं काय गाळ उपसायचं काम चालू आहे किंवा कसं चालू आहे ना? गाळ उपसायचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. भविष्य काळामध्ये पाणी साठा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये जी माती निघते त्याचं काय करतं? शेतकऱ्यांच्या जमिनीत टाकते. म्हणजे ते विकत का फुकट? नाही, त्याचे दर ठरवलेले आहेत. त्या दराप्रमाणे शेतकरी त्यांचे दर कोणी ठरवले? गावाने? ग्रामसभा गाव मिटिंग झाल्या होत्या. मग ते पैसे कोणाकडे जमा? म्हणजे ग्रामपंचायतीकडे? ग्रामविकास समिती तयार केलेली गाव. तळ गावाचं का शासनाचं? सर, तसं जर विचार केला, तळ हे जरी शासनाचं असलं पण ते गावच्या हितासाठीच असतं. त्याच्यामुळे हा प्रश्नच चुकीचा आहे. शासनाचं की गावचं? प्रश्नच चुकीचा आहे. शासनाचं की गावचं? प्रत्येक तळ जरी शासनाच्या नावाने जरी असेल परंतु ते जागा गावची आहे, गायरान आहे, कसं असं नाही. व्यक्तिगत जागा, खासगी मालकीच्या जागेवर. आता सध्या काय इकडची अडीअडचणी? रेशनिंग वेळ मिळतं? हो, बाकी काही अडचण नाही साहेब. सगळ्यात मेन अडचण आमची तेवढी एकच आहे, पाणी. तुमची सरपंच म्हणून कारकीर्द कशी केली? वाणी साहेब, सरपंच म्हणून कारकीर्द कशी गेली माझ्यापेक्षा बेस्ट तुम्हाला माहिती आहे. कारण माझ्या सरपंच पदाचा कार्यकाळाची सुरुवात मला वाटतं वारुळवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये अशा त्यांनी मिटिंग ठेवली होती आणि योगायोगाने त्या मिटिंगला सगळ्यात पहिली माझी बातमी तुम्ही लावलेली. आणि अर्चना ओबळेची ओळख पठार भागाला, जुन्नर तालुक्याला म्हणण्यापेक्षा पुणे जिल्ह्याला तुम्ही करून दिली. त्याच्यामुळे तुमचे आभार. आणि राहिला प्रश्न गावच्या कारकिर्दीचा, तर जे सर्वसामान्य जनता आहे, जी सर्वसामान्य लोक आहे, त्यांनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून साथ दिली. कुठेही शोकटबाजी न करता, कुठेही एक काय म्हणतो आपण, मार्केटिंग नाही केली आम्ही आमच्या कामाची. कुठल्याही प्रकारची मार्केटिंग नाही, परंतु काम एकदम व्यवस्थित झालं. गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं, साथ दिली आणि त्यांच्या साथीमुळं आज एक मागासवर्गीय महिला 5 वर्षे सरपंच पदाचा कारभार अगदी व्यवस्थित सांभाळू शकते. आता पुढे राजकारणात सक्रिय राहायचं की बस झाला? आता राजकारण म्हणून नाही, पण जिथे आमच्या माणसांचे प्रश्न असतील किंवा जे माझी माणसं आहेत त्यांच्यासाठी मी माझी म्हणजे थोडक्यात समाज की गाव नाही, समाज हा विषयच येत नाही. समाज म्हणून आपण काम माझं गाव, माझं गाव. जिथं एखाद्याला हा का मॅडम इथं तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी मी 101% असेलच. आता सरपंच पद आता यावेळेला ओपन आहे का? ओपनसाठी काय ओपन तुम्ही पण उभे राहू शकता ना? इच्छा नाही आहे. आता बस 5 वर्ष थांबता आलं पाहिजे. हो साहेब, सुरुवात कुठून करायची हे जर समजा सुरुवात जरी चुकली पण थांबतात कुठे हे जास्त गरजेचं. असं थांबणं मला थांबायला आवडेल. म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक लढायची नाही? इच्छा नाही आहे. इच्छा नाही? मी नाराज आहे? नाही, नाराजीचा विषय नाही आहे, परंतु ज्यावेळेस SC महिलेचं आरक्षण आलं त्यावेळेस जर ओपनला संधी मिळत नाही तर ओपनच्या जागेवर SC महिला म्हणून मी काय विनाकारण दावा दाखवू? म्हणजे ओपनच्या जागेवर हक्क सांगणं चूक आहे? व्यक्तिगत मला तर आवडत नाही. मग इतर गावांमध्ये अशी जर काही परिस्थिती असेल की समजा ओपनला जागा आहे आणि तिथं जर एखाद्या कास्टमधला माणूस उभा राहत असेल तर त्याला काय सल्ला? नाही, मोस्ट वेलकम आहे त्याला. कारण कसं आहे, ओपनच्या जागेत जर समजा कास्टवाला माणूस उभा राहत असेल ना, गाव त्याला कितपत सपोर्ट करतो याच्यावर शेवटी त्याचं भविष्य आधारित आहे. पण ओपनला असेल तर ओपन उभं राहावं असं मला वाटतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.